सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सर्वांना माझा नमस्कार। खरं तर भाऊबीजेची भेट घेण्यासाठी आपण सगळे इथे उपस्थित आहे। जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा उपक्रम आज इथे काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये होतोय। मला इथे आल्यानंतर कळलं की गेली 14 वर्ष सातत्याने ही संस्था काम करते। सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय सगळ्या क्षेत्रात आपलं काम करते। महापालिका असेल किंवा राज्य सरकार असेल, हे आपले योगदान प्रत्येक प्रभागात, प्रत्येक राज्यात देत आहेत। पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं जिथे आम्ही कमी पडतो तिथे सांबरे साहेब स्वतः पोहोचतायत आणि त्या कामाची पूर्तता करतायत। खरं तर आपण नेहमीच म्हणतो की ज्या परिसरात आपण राहतो त्या परिसराची स्वच्छता जे महापालिकेचे कर्मचारी करतात तितकीच जबाबदारी आपली पण असते। पण ते सगळेच पालन करतात असं नाही, आपण डिपेंड असतो दुसऱ्यांवरती। पण सांबरे साहेबांचं मनापासून त्यांना शुभेच्छा देईल की आपण या माध्यमातून काम करून, मी आता इथे आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या, खरंच खूप चांगला असा उपक्रम करतोय आपण। प्रत्येकाने दृष्टी आपली बदलायला लागेल, कारण दृष्टी जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत दृष्टिकोन बदलणार नाही आपला। आणि जसं सांगितलं की आपण आपल्यावरच प्रेम केलं पाहिजे, समोरचा करेल किंवा नाही याची शाश्वती नसते। कारण आपले गुण आपल्याला माहिती असले पाहिजे, कारण अवगुण दाखवायला जग बसलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्या गुणांची पण आपल्याला पारख झाली पाहिजे आणि त्या गुणांची पारख मला असं वाटतं सांबरे साहेब आपल्याला करून देत आहेत। आणि एवढ्या बहिणी जमा केल्या आहेत की त्या भावाच्या हाकेला धावतायत आणि प्रत्येक जणी इथे येत आहेत। आज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे दुर्लक्षित घटक आहेत, कचरा वेचक असतील किंवा कोरोना काळात ज्यांनी ज्यांनी काम केलं, अशा सगळ्या महिलांचा सन्मान ते करतायत। तर खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे। मी तेच सांगितलं की महापालिकेत गेली 15 वर्ष मी काम करत असताना ज्या प्रभागात आम्ही पोहोचू शकत नाही त्या प्रभागात पोहोचून देखील सांबरे साहेबांनी काम केलेलं आहे आणि उत्तमरित्या काम केलेलं आहे। कारण ही गर्दीच सांगून जाते की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे जमलेले आहात एका भावाची भाऊबीज स्वीकारण्यासाठी। खरं तर खूप चांगला असा उपक्रम सांबरे साहेब करतायत, त्यांना माझ्याकडून संपूर्ण ठाणेकरांच्या वतीने मी शुभेच्छा देते आणि असेच उपक्रम आपण सातत्याने करत राहा ही सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।